उपवासाला साबुदाणा, भगर, थालीपीठं कितीही खाल्ली तरी थोडं गोड खाल्ल्याशिवाय मन भरत नाही. तर आज आपण उपवासाचा हलवा तयार करतो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 10 मिनिटात हा हलवा तयार होतो आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतो. नमस्कार, मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघतोय उपवासानिमित्त एक पदार्थ, गोडाचा पदार्थ आहे. महाशिवरात्री येथे आहे आणि या वातावरणामध्ये किंवा या दिवसांमध्ये रताळे भरपूर प्रमाणात येतात बाजारामध्ये. तर आज आपण अगदी रताळ्यांपासून झटपट तयार होणारी रेसिपी कशी तयार करायची ते बघणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचा हलवा तयार करण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचे रताळी. तर इथे मी 1 पाव रताळी घेतलेली आहेत. तर सगळ्यात आधी काय करायचं, जेव्हा आपण बाजारातून रताळी आणतो त्यावेळेस त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं 1-2 वेळा पाण्याने, कारण त्याला माती वगैरे लागलेली असते तर ती काढून घ्यायची. त्यानंतर त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि वरची जी सालं आहे ती सालं काढून घ्यायची. रताळीची सालं जेव्हा आपण काढतो आणि त्यापासून जेव्हा पदार्थ तयार करतो त्यावेळेस थोडं फास्ट करायचं असते. कारण काय होतं, जेव्हा आपण रताळीची सालं काढतो तर रताळी पटकन काळी पडायला लागतात. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे आपल्याला थोडी फास्ट करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल मी रताळीची जी सालं आहेत वरची काढून घेतली आणि जो वरचा भाग आणि मागचा भाग जो थोडा कट करून घ्यायचा. नंतर किसणीने काय करायचं, याला किसून घ्यायचं आहे. रताळी किसताना थोडी किसणी वर पकडून किसायचं, जेणेकरून जो किस आहे तो आपला एकसारखा तयार होईल आणि थोडा जाड तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकाल मी किसणीने ही जी रताळी आहे ती व्यवस्थित किसून घेतलेली आहे एकसारखी आणि जाडसर असा याचा किस तयार करून घेतला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, गॅसवर एक कढई ठेवायची आहे. कढई ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स घालूया. ड्रायफ्रूट्स इथे मी थोडे काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत आणि पिस्त्याचे काप घेतले आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट्स जे आहेत ते थोडे परतून घ्यायचे तुपामध्ये सोनेरी होईस्तोवर आणि नंतर सगळ्यात शेवटी मनुका घालायचे. मनुकासुद्धा मी 1 ते 2 सेकंद फक्त परतून घेतल्या. त्यानंतर आपण याला एका डिशमध्ये काढूया. त्यानंतर हे जे तूप राहिलेलं आहे या तुपामध्ये आपल्याला जो रताळ्याचा किस आपण तयार केलेला होता तो किस घालायचा आहे. किस व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायचा आहे, मिक्स करायचा तुपामध्ये. इथे आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे अगदी कमी ठेवायची. कमी आचेवर व्यवस्थित तुपामध्ये हा जो किस आहे मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे मी 3 ते 4 मिनटं झाकून याला व्यवस्थित एक वाफ काढून घेतली. त्यानंतर परत याला एकदा मिक्स करायचं आणि मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे. तर इथे मी 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध घालताना दूध थंड घालायचं नाही, थोडं त्याला गरम करायचं आणि गरम केल्याच्या नंतर रताळ्याच्या हलव्यामध्ये घालायचं आहे. तर दूध घातल्याच्यानंतर परत याला एकदा मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर इथे जे उरलेलं दूध होतं ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलं आहे. तर इथे बरोबर आपल्याला 1.5 वाटी दूध लागलं. दूध घातल्यानंतर परत याला एकदा मिक्स करायचं आणि एक झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्याच्यानंतर याला 4 ते 5 मिनटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायची. तर इथे आपण जे दूध घातलेलं होतं ते दूध आटलेलं आहे आणि रताळीसुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे आपला जो रताळ्याचा किस होता तो होता 2 वाटी. 2 वाटीसाठी आपण इथे 1 वाटीपेक्षा थोडी कमी साखर घेतो आहे. तर बोटाने असं थोडं चेक करून घ्यायचं, त्यानंतर साखर घालायची. साखर घातल्याच्यानंतर परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं. जेव्हा आपण साखर घालतो त्यावेळेस थोडं पाणी सुटतं, म्हणजे परत ते पातळ होईल आणि थोडं घट्टसर होईस्तोवर आपल्याला याला 3 ते 4 मिनटं फक्त गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल छान बबल्स आलेले आहेत. काही वेळानंतर तुम्हाला दिसून येईल की हा जो हलवा आहे हा घट्टसर होतो आणि कढईला सोडतो. त्यावेळेस समजायचं की आपला हलवा तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी विलायची पूड घालायची. त्यानंतर 1 चमचा इथे मी परत तूप घातलेलं आहे. तूप घातल्यामुळे काय होईल, जो आपला हलवा आहे त्याला छान शायनिंग येईल आणि हा हलवा जो जरी आता पातळ दिसत असला पण जेव्हा तो थंड होतो तेव्हा छान घट्टसर तयार होतो. तर इथे तूप आणि विलायची पूड घातल्याच्यानंतर परत याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. सगळ्यात शेवटी आपण जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवलेले होते ते घालायचे आणि याला मिक्स करायचं आहे. तर इथे आपला अगदी झटपट तयार होणारा उपवासाचा रताळ्याचा हलवा तयार झालेला आहे. हा हलवा एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा. यामध्ये आपल्याला रताळी शिजवायची गरज नाही. फक्त 8 ते 10 मिनिटांमध्ये हा हलवा तयार होतो. तर या महाशिवरात्रीला अगदी असाच मऊ लुसलुशीत रताळ्याचा हलवा करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदित रहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.